नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 रोजी होणार आहे आणि या परीक्षेच्या दृष्टीने आपण मागील काही दिवसांपासून तयारी करीत आहोत. आज आपण मराठी विषयाच्या अंतर्गत संधी व समास या घटकावर आपण महत्त्वपूर्ण बाबींवर समजून घेणार आहोत. हा महत्त्वपूर्ण घटक आहे. याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात. जसं संधी, तर संधी म्हणजे काय, तर दोन शब्द किंवा वर्ण एकत्र आल्यामुळे होणाऱ्या बदलाला संधी असं म्हणतात. याचे काही उदाहरण आहेत की सूर्य आणि उदय हे दोन शब्द जर एकत्र आले तर तो सूर्योदय असा शब्द तयार होतो. देव आणि आलय हे दोघं शब्द एकत्र केले तर देवालय असा शब्द तयार होतो. विद्या आणि अर्थी हे दोघं शब्द एकत्र आले तर याच्यामुळे विद्यार्थी असा शब्द तयार होतो. तर याप्रमाणे बरेचसे शब्द हे संधी म्हणून आपल्याला समजून घ्यावे लागतील आणि अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्याला परीक्षेत येत असतात. त्यासाठी थोडी तयारी करावी लागेल. संधीचे काही प्रकार आहेत ते आपण समजून घेऊया. एक स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे तीन महत्त्वाचे प्रकार संधीचे असतात. आपण सविस्तर समजून घेऊया. स्वर संधी म्हणजे काय, की दोन स्वर एकत्र आल्याने होणारी संधी याला स्वर संधी असं म्हणतात. की दोन्ही स्वर एकत्र येतात म्हणून ती स्वर संधी असते. जसं विद्यामध्ये ध्यामधला आ आणि अर्थीमधला अ दोघं स्वर आहेत म्हणून विद्यार्थी असा शब्द तयार होतो. महामध्ये आ हामध्ये आ येतो आणि ई हे दोघं स्वर येतात म्हणून महा अधिक ईश्वर बरोबर महेश्वर असा शब्द तयार होतो. तर ही स्वर संधी आहे. हे थोडक्यात समजून घ्या की दोघं शब्दांच्या एका शब्दाच्या शेवटी आणि दुसऱ्या शब्दाच्या आधी दोघं ठिकाणी स्वर येतात तेव्हा स्वरसंधी असते. आता व्यंजन संधी समजून घेऊया. व्यंजनांच्या संयोगामुळे होणारी संधी ती व्यंजन संधी असते. जसं आता सत अधिक जन, आता त आणि जन, आता या ठिकाणी सत अधिक जन सज्जन असा शब्द तयार होतो. उत अधिक चार उच्चार असा शब्द तयार होतो. व्यंजन संधीमध्ये जो पहिल्या शब्दातला जे व्यंजन असतं ते पुढच्या शब्दामधल्या व्यंजनाशी एकत्र होऊन जला ज जोडला जातो, चला च जोडला जातो. व्यंजन संधीमध्ये अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला समजून घ्यावी लागतील. आता विसर्ग संधीमध्ये काय असतं की विसर्गामुळे होणारी संधी. आता याच्यात विसर्ग आपल्याला मराठीच्या भाषेमध्ये मन अधिक ताप, तर नला विसर्ग जोडलेला आहे तेव्हा मन अधिक तापला स्थाप मनस्ताप असा शब्द तयार होतो. यश अधिक धन, तर यशोधन असा शब्द तयार होतो. तर हे थोडक्यात आपण समजून घ्या की हे विसर्ग संधी आहे आणि ते कशा प्रकारे होत असते. याच्यातले काही प्रश्न आपल्याला समजून घ्यावे लागतील. जसं सूर्योदय या शब्दाचा संधी विग्रह कोणता. काही वेळेस संधी विग्रह विचारलं जातं किंवा काही वेळेस दोन शब्द देऊन संधी करायला लावले जाते. जसं सूर्य अधिक उदय हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर समास आपण समजून घेऊया की व्याकरणामध्ये समास खूप महत्त्वाचा असतो आणि याच्यावर बरेचसे प्रश्न पण आपल्याला यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहायला मिळतात. दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेला संक्षिप्त शब्दाला समास असं म्हणतात. आता या ठिकाणी समासाची सोपी आणि सहज अशी व्याख्या आहे. समासाचे काही प्रकार आहेत. जसं तत्पुरुष समास आहे, द्वंद्व समास आहे, बहुब्रीही समास आहे, कर्मधारय समास आहे आणि अव्ययी भाव समास आहे. तर हे समासाचे आपण प्रकार थोडक्यात समजून घेऊया. पहिला प्रकार आहे तत्पुरुष समास. तर तत्पुरुष समासमध्ये उत्तरपद प्रधान असतं. जसं राजपुत्र या शब्दाचा समास तत्पुरुष आहे म्हणून राजाचा पुत्र हे त्याचं म्हणजे उत्तर असतं, पण राजपुत्र हे ते आपण शब्द असं म्हणतो. आता ग्रामपंचायत, तर गावाची पंचायत म्हणजे गावाची पंचायत ग्रामपंचायत असते. तत्पुरुष समाजामध्ये उत्तरपद प्रधान असतं. म्हणजे जे उत्तर आहे राजाचा पुत्र कोण, तर राजपुत्र. गावाची पंचायत काय, तर ग्रामपंचायत. तर उत्तरपद प्रधान असतं, सुरुवातीला असतं म्हणून या ठिकाणी तत्पुरुष समास दिला जातो. द्वंद्व समाजामध्ये काय असतं की दोन्ही पदांना समान महत्त्व दिलेलं असतं. म्हणजे ज्या शब्दामध्ये दोन्ही पदांना समान महत्त्व असतं तो द्वंद्व समास असतो. एवढं सोपं आणि सहज आहे. जसं आई वडील, याच्यामध्ये आई आणि वडील हे दोघं समान महत्त्व असलेले व्यक्ती असतात जीवनामध्ये म्हणून आई वडील हा शब्द द्वंद्व समास आहे. भाऊ बहीण, तर हे सुद्धा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. दिवस आणि रात्र हे दोघं शब्द तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि समान महत्त्व आहे म्हणून द्वंद्व समास आहे. नंतरचा समास आहे बहुब्रीही समास. आता बहुब्रीही समासमध्ये काय की समासातील शब्दांपेक्षा वेगळा अर्थ सूचित होतो.
तर या ठिकाणी शब्द दिलेला असतो परंतु अर्थ मात्र वेगळाच येतो, म्हणून त्याला बहुव्रीही किंवा बहुव्रीही असं म्हटलं जातं, बहुव्रीही समास. तर दशानन म्हणजे 10 मुखे असलेला रावण आपण ज्याला म्हणतो, म्हणजे इथे दशाननामध्ये 10 मुखे असलेला अर्थ आहे, परंतु त्याचा अर्थ आहे की तो रावण हा व्यक्ती म्हणून आपण त्याला ओळखतो. लंबोदर म्हणजे पोट, मोठे पोट असलेला कोण, तर लंबोदर म्हणजेच गणपती. तर या ठिकाणी वेगळा अर्थ सूचित करणारे शब्द दिसून येतात, म्हणून बहुब्रीही समासाचं उदाहरण आहे कर्मधारय समास. आता कर्मधारय समास काय आहे की विशेषण आणि नाम हे एकत्र होतात तेव्हा कर्मधारय समास तयार होतो. जसं नील, कमल, आत्मा, महात्मा हे कर्मधारय समासचे उदाहरण आहे. आता अव्ययीभाव समास आपण पहिले पद अव्यय असतं, जसं यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे याचा अर्थ होतो. तर यथा हे पहिलं पद अव्यय आहे. दररोज, दररोज म्हणजे दर, आणि दर दिवशी म्हणजे दररोज हे पहिलं पद अव्यय आहे, म्हणून दररोज हे अव्ययी समासाचं उदाहरण आहे. तर असेच काही उदाहरण आपण घेऊया. सूर्योदयाचं सूर्य अधिक उदय, विद्यार्थीचं विद्या अधिक अर्थी, आईवडील हा कोणता समास आहे तर द्वंद्व समास आहे. राजपुत्र हा कोणता समास आहे तर तत्पुरुष समास आहे. दशानन हा कोणता समास आहे तर बहुब्रीही समास आहे, वेगळा अर्थ प्रतिलित होतो म्हणून. नीलकमल हा कोणता समास आहे तर कर्मधारय समास आहे. यथाशक्ती हा कोणता समास आहे तर अव्ययीभाव समास आहे. त्यानंतर महत्त्वपूर्ण आपण टीईटीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण काही उदाहरणं बघूया. सूर्योदय याची संधी विग्रह आहे सूर्य अधिक विदय. देवालय याची संधी विग्रह आहे देव अधिक आलय. विद्या अधिक अर्थी विद्यार्थी. महेश्वर महा अधिक ईश्वर संधी विग्रह. सज्जन सत अधिक जन उच्चार उत अधिक चार. मनस्ताप मन अधिक ताप. यशोधन यश अधिक धन. राजपुत्राचा समास आहे तत्पुरुष. ग्रामपंचायतचा समास आहे तत्पुरुष. आई वडील या शब्दाचा समास आहे द्वंद्व. भाऊ बहीण या शब्दाचा समास आहे द्वंद्व. दशाननाचा समास आहे बहुब्रीही. लंबोदर या शब्दाचा समास आहे बहुब्रीही. महात्मा याचा समास आहे कर्मधारय. नीलकमल या शब्दाचा समास आहे कर्मधारय. यथाशक्ती या शब्दाचा समास आहे अव्ययीभाव. दररोज या शब्दाचा समास आहे अव्ययीभाव. दोन्ही पदे प्रधान असतात असे त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. उत्तर पद प्रधान असतं म्हणून त्याला तत्पुरुष समास म्हणतात. अशा प्रकारे संधी विग्रहावर 1 ते 2 प्रश्न, समास ओळखावर 1 ते 2 प्रश्न येतात. बहुब्रीही आणि द्वंद्व समासावर विशेष भर दिला पाहिजे. सूर्योदय, देवालय, विद्यार्थी, आईवडील, दशानन हे प्रश्न वारंवार विचारले जातात, हे आपण थोडक्यात बघा. यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला बघता येतील आणि ते बघितल्यानंतर त्याच्यातून आलेले शब्दसुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागतील. तर अतिशय महत्त्वपूर्ण असा आजचा घटक संधी, संधीचे प्रकार, समास, समासाचे प्रकार यासाठी आपण काही टीईटीचे महत्त्वाचे प्रश्नसुद्धा अभ्यास केला. काही प्रश्न आपण पण मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये शोधा. मागच्या प्रश्नपत्रिका आपल्याला परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. मागील 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरपत्रिकासुद्धा उपलब्ध आहेत. तर मला वाटतं की अभ्यास केल्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सराव करणं खूप महत्त्वाचं असतं. आता अंतिम दिवस जेव्हा आपल्याकडे 10-12 दिवस आहे, त्या 10-12 दिवसामध्ये आपल्याला अभ्यासाची तयारी अधिक जोमाने करणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आता शाळा जरी उघडल्या असल्या तरी एका बाजूला शाळेचा टास्क आपल्याला पूर्ण करून रोज किमान 4 ते 5 तास आपण सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस अभ्यास केला तर टीईटी याच वर्षी आपण पास व्हाल, हे मला गॅरंटी. वारंवार माझ्या या व्हिडिओवर आपण कमेंट्स करा आणि आपल्याला नवीन कोणते व्हिडिओ असतील तर तेही सांगा. आपण निश्चितच त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक विषयापर्यंत पोचूया. यापूर्वीसुद्धा मागच्या वर्षी मी जे काही टीईटीची व्हिडिओ टाकले त्यासुद्धा माझ्या शिक्षण सकाळ यूट्यूब चॅनलवर आहेत. तर आपण निश्चितच त्याचाही लाभ घ्या. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.